ऐरोलीच्या क्रीडांगणावरती आपण पाहतोय. एक बलाढ्यबाण सामना, एक मोठा सामना तुमच्या भेटीला आपण पाहतोय. दोन्ही टीमने 2-2 मॅच जिंकलेली आहे. जवळजवळ हा सामना भरपूर निर्णायक राहणार आहे. इथून जो जिंकेल तो थेट बक्षीस पात्र ठरेल, सरळ एका ट्रॉफीचा मानकरी. तर सन्माननीय आदरणीय सुजय कदम, दत्ता कदम आणि त्याचबरोबर प्रवीणजी साळुंके, सुस्वागतम. तुमचं स्वागत झालंय विष्णुपंत गाळपे चषक 2024 मध्ये. तुमचं स्वागत करतोय. तर जाऊया, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होती. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलर आले विठ्ठल आणि सलामीची जोडी सागर आणि त्यांच्याबरोबर सूरज. सूरज आणि सागर ही सलामीची जोडी. दोन्ही बॅटर सकाळच्या सदरापासून चांगल्या फॉर्म मध्ये असताना 3 ओव्हरची मॅच. पंचांचा लेट्स प्ले इज अ सिग्नल ओपन होतोय की मॅच सुरू करा. हा सिग्नल त्यांच्या माध्यमातून आलाय. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळण्यासाठी विठ्ठलच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवली जाते. पहिला बॉल. चला, लेट्स प्ले ऑन अ मार्क. येस पंच. चला पंच, सामना जरा चालू करायचंय, प्लीज विनंती करतोय. चला, पॉवर प्ले साठी विठ्ठल पहिले षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. पॉवर प्ले क्रमांक पहिलं, सलामीची जोडी. स्ट्राइक एंडला सागर आणि नॉन स्ट्राइक एंडला सूरज. स्ट्राइक एंडला सूरज आणि नॉन स्ट्राइक एंडला सागर. असा पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती फटका फसलाय. पहिल्या बॉल वरती मोठा मासा आणि इथे लागलाय जाळ्याला. बड़ी मछली फसी जाल में. सूरज गोल्डन डकचा शिकार. शून्यावरती परतीचा मिळतो इशारा आणि फलंदाज बाद. पाहू शकाल, मोठा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतलाय. सूरज सारखा बलाढ्यवान खेळाडू अक्षरशः शून्यावरती परतताना दिसतोय. पहिल्या बॉलवरती विठ्ठलनं सफलता प्राप्त करून दिले आपल्या टीमला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय श्रेयश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रेयस उतरलाय. युनाइट नंबर 3 मध्ये बॉलर पुन्हा निघालाय विठ्ठल ओव्हर द विकेटने. यावेळेला पाहू शकाल, कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालाय फाईन लेग रिजनला. घोषणकी क्षेत्र आहे. सिंगल आणि नो बॉलची सांगता होती. यस, नो +1. चला, फिल्डिंग मध्ये पंचांची नजर आपण पाहिली. जो क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग लावली जाते. क्रिकेट मधली सर्वात योग्य दिशा, त्या दिशेमध्ये फ्री हिटची संधी. सर,
चला फ्री हिट आहे, म्हणजे 2 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ऍड होताना दिसत आहेत. 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 धाबांच्या घरामध्ये. पहिलं षटक प्रगती पथावर असताना फ्री हिटची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय. श्रेयसच्या बॅट मधून धमाका, बॉल कॅमेरामॅनच्या मस्तकावरती दस्तक, बॉल लँड झालाय स्टँड मध्ये. श्रेयसच्या बॅट मधून धमाका आलाय. 6 धावा. श्रेयस इन्फॉर्म बॅटर याने देखील इम्प्रेस केलाय. 6 धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू होय, परंतु श्रेयस बरसलाय. बॉलर पुन्हा निघाला विठ्ठल ऑन माग. इथे पाहू शकाल समजदारी दाखवली आहे, चांगला फटका सजवलाय. बॉल चालाय फाईन लेगला. एका धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये प्रस्थापित होते. 10च्या घरामध्ये 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये 10 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय 3 ओव्हरची मॅच प्रेक्षक वर्गांच्या भेटीला. चला 9 धावा झालेल्या आहेत, माफ करा. चला 9 झालेल्या आहेत. इथे मोठा फटका मारण्याचा मानस, फटका बसलाय बॉलच्या खाली. फिल्डर आणि क्या बात आहे, झेल धरतीला दान दिलाय. कॅचेस अँड विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. कॅचेस विन द मॅचेस. झेल धरतीला दान दिलाय. झेल निसटलीये, परंतु कुठल्या फलंदाजाची झेल निसटले हे पाहणं आवश्यक राहणार आहे. क्रिकेटमध्ये कॉलिंग किती महत्वपूर्ण असतं या सर्व गोष्टींचा उल्लेख आपण तुमच्या भेटीला नक्की पाहणार आहोत. 2 धाबांच्या मदतीने टीमची धावसंख्या 11. इथे फटका चांगला आहे, परंतु बॉल गॅप मध्ये चालला. यावेळेला बॉल थांबणार नाहीये. एक टप्पा घेत बॉल न गाठली सीमारेषेच्या पलीकडे. बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल सीमा पार, चौकार. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये विठ्ठलनं खर्च केल्या 15 धावा. चला पहिल्या ओव्हरचा डाव इथे संपन्न झालाय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहताय. गोलंदाजी मध्ये पुन्हा परिवर्तन होतोय. सेकंड ओव्हर साठी ओव्हर नंबर 2 हाताळण्यासाठी बॉलर आलेले आहेत. योगीराजच्या खांद्यावरती सेकंड ओव्हर साठी जबाबदारी सोपवली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा झालेल्या आहेत. कमबॅक करावा लागेल. योगीराज पुन्हा आलेले आहेत सेकंड ओव्हरला. इथे पहिलाच बॉल, चांगली फिल्डिंग होते मिड ऑन रिजनला. एका धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. 16 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर आपण पाहताय. सेकंड ओव्हर साठी योगीराज चांगल्या टप्प्यावरती कमबॅक करावा लागेल. संघ थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. 16 धावा. श्रेयस नावाचं वादळ अक्षरशः गुंगावतोय या मैदानाच्या आतमध्ये. श्रेयस नावाचा वादळ अक्षरशः तुटून पडलाय, त्याला माघारी परतावा लागेल. इथे पाहू शकाल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. श्रेयसला अशा प्रकारची गोलंदाजी करणार नाही. या बॅटर मध्ये भरपूर ताकद आहे. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 22च्या घरामध्ये 22 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. श्रेयस नावाचं वादळ, नाव आणि नाव फक्त आणि फक्त श्रेयस. इथे पाहू शकाल गती कमी केली, फिंगर्स रोल केले. बॉल पडल्यानंतर थोडा आतमध्ये आला. बॉल पाहू शकाल जशा प्रकारे खेळपट्टीवरती बॉल पडला, गुडलेन स्पॉटवरून बॉलला अक्षरशः नाकासमोरून रिलीज झालाय. बॉलनं घेतलाय विकेट किपरचा वेध. इथून रन मिळणार नाहीये. 22 धावा आपण पाहतोय.
कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा बॉलर निघाला योगीराज ऑन माग. इथे पाहू शकाल फटका मारण्याचा प्रयत्न, इथे पाहू शकाल फटका फसलाय, परंतु नो मॅन लँड. एकच मी इथे दुसऱ्यांचा प्रयत्न होणार का, परंतु चांगली फिल्डिंग होते. तुषार अफलातून फिल्डिंग होते. एका धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. आता धावफलकावरती धावा पाहत आहे 23 धावा. 23 23च्या घरामध्ये. चांगली फिल्डिंगचा दर्जा, चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा. इथे फुलटोस बॉल पिकअप करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत सिंगल. बॉल पकडेल फेकेल तोपर्यंत सिंगल. सिंगलच्या जोरावरती एका धाब्यांच्या मदतीने टीमची धावसंख्या 24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. इथे फटका चांगला आहे. गॅप मधून बॉल चाललाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल आर बार यावेळेला श्रेयसच्या बाट मधून बॉल सीमा पलीकडे चौकार. चला ओव्हरची होती समाप्ती आणि धावफलकावरती 28 धावा झालेल्या आहेत. 28 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा विठ्ठलनं खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 धावा योगीराजने खर्च केल्या. अशा प्रकारची रणनीती, अशा प्रकारचा स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 28 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ इथून संपलाय. चला तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये चेंजेस होणार. षटक क्रमांक 3 आणि हा असेल अखेरचं मेरवाडीचं शेवटचं. आणि बॉलर आलेले आहेत कोयल आलेले आहेत ओव्हर नंबर 3 ला. 28 धावा धावफलकावरती आपण पाहताय. कोयलचे खांद्यावरती जबाबदारी. हे अखेरचं स्पेल. मेरवाडीचं षटक, हणामारीचं षटक. कोयल पहिलाच बॉल आणि वेगवान बॉल. पहा वेगवान बॉल आहे. भन्नाट वेग धारण केलाय. प्रचंड वेग धारण केलाय. बॉल अक्षरशः वेगानं निघालाय. बंदुकीची गोळी कशी वेगानं निघते, अगदी वेगानं निघालाय. चांगल्या बॉलची पिचिंग होते. चांगला अँगल न बॉल रिलीज झालाय. चांगला बॉल पडल्यानंतर बॉल न विकेट कीपरचा वेध. पुन्हा एकदा बॉलर निघालेले आहेत कोयल. इथे चांगला फटका, परंतु बॉल चला लॉंग ऑनला. डाऊन दी ग्राउंड बॉल फील्ड करेल तोपर्यंत सिंगल. श्रेयसकडे स्ट्राईक असणं गरजेचं राहणार आणि श्रेयस मात्र आपल्या हातामध्ये स्ट्राईक ठेवेल तोपर्यंत सिंगल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 29च्या घरामध्ये. 29 धावा. अखेरचे 4 बॉल शिल्लक आहेत. त्यावर 4 बॉल मध्ये किती श्रेयस मोठे फटके मारेल याकडे नक्की प्रश्न पडलाय. संघ पुन्हा एकदा संघाला 40 पर्यंत नेणार की काय याकडे नक्की प्रश्न पडलाय. बॉलर पुन्हा निघालाय. इथे पाहू शकाल हाफ ट्रॅकर बॉलला फुल करण्याचा प्रयत्न. बॉलच्या खाली तुषार आणि तुषारच्या हातामधून झेल निसटलीये. कॅचेस विन द मॅचेस. झेल दिला यावेळेला पुन्हा धरतीला दान. 2 धावा मिळते श्रेयसला मिळते. पुन्हा एकदा संधीचं सोनं. जीवदान श्रेयसला मिळालाय. 31 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 31 31च्या घरामध्ये. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. श्रेयस पुन्हा एकदा बॅटिंग करतोय. यावेळेला पाहू शकाल बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आता चुकी करणार नाही. विजयच्या हातामधून झेल निसटलं ही दुर्मिळ गोष्ट आहे आणि विजय सारखी भिंत चुकी होणार नाही. पकडली जाते कॅच आणि सूरजच्या खेळीचा खेळ खलास. श्रेयसच्या खेळीचा खेळ खलास होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. कोण? कृष्णा. इथे चांगला बॉल पडल्यानंतर आतली कडा घेतली. बॉल घेतलाय शॉट धडमॅनला. इथे मी इथे सिंगल. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला. 32 धावा.
चला 32 आणि अखेरचा बॉल. संघ थोडासा अडचणीमध्ये होता परंतु गोलंदाजाने कमबॅक केलाय कोयलने. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. इथे मी ते सिंगल. सिंगल बरोबर ओव्हरची होते समाप्ती. पहिला डाव इथे संपलाय. पहिला डाव संपल्यानंतर टीमची धावसंख्या टॉस इथून जिंकलाय. प्रथमतः फिल्डिंग करत असताना 33च्या घरामध्ये आता 18 बॉल आणि 34 तुम्हाला करायचे आहेत. येणारी 18 बॉल मध्ये 34 धावा. कशा रीतीने चेसिंग होणार, कशा रीतीने डिफेंडिंग होणार याकडे नक्की लक्ष पडलाय. असं बॅटल या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 34 धावांचं डोंगर इथून उभा राहायचंय. चला स्ट्राइक एंडला कोयल, नॉन स्ट्राइक एंडला विजय अशी सलामीची जोडी. बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये निलेश ऑन मार्क. 34 धावांचं लक्ष. बॉलर पुन्हा निघालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती फटका बसलाय. आता कोयल आहे. कोयलला जावं लागेल. तुम्ही आम्हाला शून्यावरती परतीचा इशारा देणार तर तुम्हाला देखील आम्ही शून्यावरती परतीचा इशारा दिलाय. क्या बात आहे. टीट फॉर टॅट. आम्ही देखील तुमच्यापेक्षा कमी नाही आहे. पहिल्या बॉल वरती कोयल गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बाद. काय बॅटल रंगलाय, काय सामना रंगलाय. ज्यावेळेला हा संघ फलंदाजी करत होता त्याचा देखील शून्यावरती फलंदाज सूरज बाद झाला होता. तशाच प्रकारचं प्रात्यक्षिकरण
कोयल देखील शून्यावरती परतलाय. म्हणजे जो पहिला बॉल आहे वन ऑफ द फर्स्ट बॉल आणि पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त होते दोन्ही गोलंदाजांना. निलेशला देखील पहिल्या बॉलवरती सफलता मिळते. नवीन फलंदाज योगीराज आलेले आहेत. युनाइट नंबर 3 मध्ये 34 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करत असताना योगीराज आलेले आहेत. बॉलर पुन्हा निघालेत. निलेश ऑन माग. इथे फटका चांगला आहे. गॅप मधून बॉल चाललाय. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल गॅप मधून दोन क्षेत्ररक्षक धावताय पळताय परंतु बॉल थांबणार नाही आहे. बॉल आर पार. कव्हर रिझनची दिशा आडून फोडून बॉल फरार. चौकार. इथे चांगला बॉल परंतु अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा रनच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती धाबा पाहत आहे. 5च्या घरामध्ये 5 धाबा. पॉवर प्ले सुरू आहे. 34 धाबांचं डोंगर. इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा मानस. इथे देखील फसलाय. बॉलच्या खाली सनी आणि सनीच्या हातामधून जेल निसटलं ही दुर्मिळ गोष्ट आहे. सनी सारखी भिंत चुकी करणार नाही. पकडली जाते कॅच आणि योगीराज ला मिळतोय परतीचा इशारा. फलंदाज बाद. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. युनाइट नंबर 4 मध्ये विठ्ठल आलेले आहेत. फलंदाजी स्ट्राईक एंडला. 5 धाबा. धावफलकावरती आपण पाहत आहेत 34 धाबांचं डोंगर यांना उभा राहायचंय. इथे पाहू शकाल आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु निलेशने इम्प्रेस केलाय. गोलंदाजाकडे अँगल रिदम लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय. चांगल्या टप्प्यावरती बॉल फेकतोय. बॉल आपण पाहू शकाल व्हाईट ऑर्गर. चांगला टप्पा चांगला अँगल चांगला रिदम न बॉलची पिचिंग होते. इथे पाहू शकाल पुन्हा एकदा चांगला बॉल आणि इथे काय घडलंय. फलंदाजाला यावेळीला देखील जावं लागेल. विठ्ठल इज अ गॉन. फलंदाज बाद. चला या ओव्हर मध्ये जवळजवळ 2 सफलता प्राप्त केल्या. 3 सफलता प्राप्त झालेल्या आहेत आणि 5 धाबा झालेल्या आहेत. निलेशने खंबा केलाय. पॉवर प्लेच्या स्पेल मध्ये 3 विकेट आपल्या नावी करून 5 धाबा खर्च केल्या. अजूनही शेवटचा बॉल.
चला 5 धावा झालेल्या आहेत. अखेरचा बॉल पुन्हा एकदा 3 सफलता आपल्या नावी करून शेवटची बॉल या ओव्हर मध्ये. अखेरचा बॉल आणि फुल टोस बॉल. यावेळेला चुकीला माफी नाही. फुल टोस होता, फुल टोल भरावा लागलाय. आक्रमण केलाय शेवटच्या क्षणी बॉलला पाठवलाय 6 धाब्यांसाठी. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. टीमची धावसंख्या 11च्या घरामध्ये. 11 धावा. माझ्या बरोबर राहुल. सुस्वागतम, तुझं स्वागत आहे राहुलजी डीजे. एक नामवंत बॅटर या फलंदाजाने इम्प्रेस केलाय पाटण तालुक्यामध्ये. चला पहिला ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 11 धावा झालेल्या आहेत. चला 11 झालेले आहेत. या मॅच मध्ये काय होणार आहे, पुनरागमन होईल की काय. आता 12 बॉल तुम्हाला रन करायचे आहेत. 23 बॉलर पुन्हा आता गोलंदाजी ट्रॅक वरती अक्कू आलेले आहेत. अक्की यावेळेला बॉल झाला लॉंग ऑनला. एक डाऊन द ग्राउंड सिंगल दुसऱ्यांचा प्रयत्न होईल का. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सिंगलच्या जोरावरती टीमची धावसंख्या 12. 11 मध्ये करायच्या आहेत 22 झालेलं आहे. 12 11 बॉल आणि 22 तुम्हाला करायचं आहेत. टीमची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती पाहताय. अक्कीच्या कंद्यावरती सेकंड ओव्हरला आपण पाहतोय. इथे हाफ ट्रॅकर बॉल उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पाहू शकाल बॉलच्या खाली फिल्डर नोमॅन लँड मध्ये लँड झालाय. टीमची धावसंख्या 13. सिंगलने काम चालणार नाही आहे. आक्रमण करावं लागेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तेरा धावा. सेकंड ओव्हर. इथे लो फुल टोस बॉल. मोठा फटका मारण्याचा मानस. फिल्डिंग कॅच ड्रॉप. झेल दिला धरतीला दान. कॅच छुटा आणि बॉलर काल दिल तुटा. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 14. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 14 धावा. इथे यावेळेला देखील सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 15. सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट आपण पाहतोय. आक्रमण करावं लागेल. आकाश सर, ज्यावेळेला चेसिंग सुरू असतो, तुम्हाला भलमोठं लक्ष गाठायचं असतो, त्यावेळेला जो धाब्यांपासून आकार मिळाला पाहिजे. एखादे 2 मोठे फटके जर आले सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होऊन जाईल. आता बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. अजूनही 2 झालेले आहे. 15. इथे पुन्हा कमी गतीचा बॉल. फिंगर्स रोल झाले. यावेळेला देखील रन मिळणार नाहीये. चांगल्या बॉलचा वापर होतोय. चांगल्या टप्प्याचा वापर झालाय. चांगल्या अँगलचा. या अक्कूने इम्प्रेस केलाय. अक्कीने इम्प्रेस केलाय. अचूक टप्पा, अचूक अँगल, चांगला लाईन, चांगली लेंथ गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. इथे दिशा खराब आहे. इथे दिशा खराब. व्हाईट बॉलची सांगता होते. पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होती. एक्स्ट्राच्या बरोबर टीमची धावसंख्या 16. फुल टॉस बॉल आणि शेवटच्या बॉलवर आलाय 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 बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. आउट ऑफ द पार्क. षटकार. शेवटच्या बॉलवरती धमाका. ओव्हरची होते समाप्ती आणि टीमची धावसंख्या 22च्या घरामध्ये. आता येणारे 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. काय होणार, काय बिघडेल. फुल हाय व्होल्टेज मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा. 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. काय होईल, काय बिघडेल हे पाहणं आवश्यक राहणार आहे. चला 6 बॉल आणि 12. चला पंच परमेश्वर, थोडीशी घाई करा. चला पंच.
चला 6 बॉल आणि 12 करायचे आहेत. कोण जिंकणार या सामन्याचा दावेदार कोण ठरेल, एका ट्रॉफीचा मानकरी कुठला संघ ठरेल? 6 बॉल आणि 12, एका बाजूला आंबरंग तर एका बाजूला दाडोली. इथे पहिलाच बॉल आणि मोठा फटका मारण्याचा मानस. बॉलच्या खाली फिल्डर, आता चुकी होणार नाही, पकडली जाते कॅच आणि फलंदाजाला मिळतोय परतीचा इशारा. फलंदाज बाद. श्रीकांतला मिळाली आहे पहिल्या बॉलवरती सफलता. आता 5 मध्ये करायचे आहेत 12. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत नथुराम. 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. येणारे 5 चेंडू आणि तुम्हाला करायचे आहे त्या म्हणजे 12. इथे चांगला बॉल व्हाईट वर टाकण्याचा प्रयत्न, इथून रन मिळणार नाही आहे. चांगल्या टप्प्याचा वापर झालाय, चांगला अँगलचा वापर इथे होतोय. आता 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि करायचे आहे त्या म्हणजे तुम्हाला 12. इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालला नोमॅन लँड मध्ये लँड होतोय. सिंगल मिळते दुसऱ्यांचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल, तिसरा रन मिळेल का? आणि फलंदाज बाद. दोन धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 24. आता 3 बॉल मध्ये करायचे आहे त्या म्हणजे 10. नवीन बॅटर अजय आलेले आहेत. येणारे 3 चेंडू आणि तुम्हाला 10 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. 3 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. बॉलर पुन्हा निघालेले आहे श्रीकांत. एकलव्य 3 बॉल मध्ये 10. इथे बॅटची स्लाइसेज घेते आणि बॉल कॉट बिहाइंड. फलंदाजा मिळालाय परतीचा इशारा आणि फलंदाज एकलव्यला जावं लागेल. फलंदाज बाद. दोन बॉल आणि 10 करायचे आहेत. इथे पाहू शकाल आलाय आणि बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. क्या बात है. आले आले आपल्या नावाचा इरादे स्पष्ट केलाय. बॉलला पाठवलाय 6 धाव्यांसाठी. ओ माय गॉड, काय घडलंय. 1 बॉल आणि 4 धावा. असं वाटलं नव्हतं की आल्या आल्या 6 धावा ठोकेल, परंतु क्रिकेट असा खेळ आहे माझ्या मित्रा. कधी हसवतो कधी रडवतो. क्षणाक्षणाला रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्या बात आहे. दडपण निर्माण केलाय, प्रेशर निर्माण केलाय. असं वाटलं नव्हतं काय घडेल काय बिघडेल. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. बॉलर निघालाय.
इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॉलच्या खाली फिल्डर. हृदयाची ठोके वाढवणारा हा सामना होता मित्रांनो. अंगावरती अक्षरशः शहारे आणणारा हा सामना होता. अखेरच्या क्षणापर्यंत 2 बॉल मध्ये 10 करायच्या होत्या. एक आक्रमणाने हा सामना अखेरच्या क्षणी येऊन सुजला. अभिनंदन टीम. सलग 3 मॅच जिंकून टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा हा संघ. अभिनंदन